संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव। पैसे नसायचे पेंटिंग करायला, ओळखं सर काम निवडणार आणि म्हणाला अरे तुम्ही चौघजण मिळून हे काम करा मग तुम्हाला पैसे मिळतील। ते मित्र आज अखेर त्यांनी आमची मैत्री जपलेली आहे, त्याबद्दल त्याचं धन्यवाद सांगतो। कलाकार म्हणून मी सांगतो, ज्या वेळेला कला शिक्षण देता 11वी 12वी जे पाठ्यपुस्तक तयार झालं, जसाच्या खेड्यामध्ये सर आता जवळचं म्हटले होडकर सर तुम्ही जतपर्यंत गेलाय, तर मला जगपासून मी पुण्यापर्यंत 4 वर्ष 11वी आणि 12वी पाठ्यपुस्तक लेखन करण्यासाठी मी जात होतो आणि ते पुस्तक आल्यानंतर मला इतका आनंद झाला। आम्ही लहानपणी बघायचं, पाठ्यपुस्तक बघायचं आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि लेखकाची नावं बघायचं आणि ज्यावेळेला पुस्तक तयार झालं 11वी 12वी कला शिक्षण पुस्तक तयार झालं, त्या ट्रेमध्ये मखमली ट्रेमध्ये पुण्यामध्ये माझ्यासोबत आणून दिलं, इतका आनंद झाला। कारण त्या पुस्तकामध्ये लेखक म्हणून सुभाष शिंदे सांगली हे नाव होतं। ह्या जीवनामध्ये खूप छान घटना घडलेल्या आहेत। साने गुरुजी हा माझा आत्मा आहे, लक्षात ठेवा। मी कलाकार आहे, लोक कला शिक्षण नावं ठेवतात, हे काय येत नाही ते काही नाही। मी मराठी घेतो, खेळ घेतो, सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी करतो, काय फक्त गणित आणि इंग्रजी विषय घेणे सगळे विषय मी घेतो। आणि महत्त्वाची गोष्ट एक मला जाणवली, ज्या वेळेला आपण कलाकार विद्यार्थी आहोत, जर आपण काम केलं, आता कॉलेज जीवनामध्ये आता मी बघितलं, मुलं लँडस्केप केली, हे केली, मला मन भरून आलं, कारण आम्ही कॉलेज जीवनात लँडस्केप करत होतो। आणि ज्यावेळेला मी कला शिक्षक झालो त्यावेळेला तो ब्रश थोडा पहिल्यासारखा नाही चालत, तो थांबत थांबत चाललेला आहे। म्हणजे ही आवड, तुमची आवड तुम्ही जपा आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल आणि कलाकारामध्ये मला दिल्याबद्दल आणि कलाप्रेमी लक्षात ठेवा, चौगले सर मला ओळखत नसतील पण मी त्यांच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीजला हजर राहिलेलो आहे, जतवरून आलेलो आहे आणि राहिलेलो आहे, पंडित सराबरोबर राहिलेलो आहे। एवढे मोठे लक्षात ठेवा, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व, कलाकार, कलावंताला प्रेरणा देणारी व्यक्ती तुमच्या समोर आहे इथं। कारण जीवनामध्ये सर्व गोष्टी येतील, सर्व काही येईल, लक्षात ठेवा। कोणतीही गोष्ट काही न करता फक्त एक ओळ बोलतो, खाली बसतो। साने गुरुजीचं काम करण्यासाठी मी एवढं वर्ष 35 वर्ष बाहेर पडतो, पण माझ्या पुढे माझी पत्नी आहे। मी घरामध्ये काय संपलं, मीठ आहे का चटणी आहे कधीच बघितलं नाही आहे। मी फक्त येतो, घरी जेवतो आणि निघून जातो। घरात काय आहे हे मला माहिती नाही आहे, काही नाही आहे। आणि ते कुठलीही गोष्ट मला ती आज अखेर माझ्या पत्नीने सांगितली नाही आहे। मग हा पुरस्कार मी तिलाच अर्पण करतो, कारण त्याच्यामुळे मला जाता आलं, त्यामुळे हा पुरस्कार अर्पण। धन्यवाद सर्वांचे। दीपस्तंभ असणारे आपण पूर्ण वेळ पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात अधिक काळ कार्यरत आहात। ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण वंचित घटकापर्यंत पोहोचवून चांगला माणूस व सक्षम नेतृत्व विकसित करावे हे ध्येय उराशी बाळगून आपली वाटचाल सुरू आहे। कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून आपले उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत। कलेच्या विश्वात रममाण होऊन साने गुरुजींच्या विचारांचा वारसा आपण जपला आहे। चित्रकलेचे अध्यापक, छायाचित्रकार, स्काउट मास्टर, उत्कृष्ट कवी, साहित्यिक अशा विविध अंगाने आपले व्यक्तिमत्व सजले आहे। बुधगाव
तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे 1968 मध्ये गरीब कुटुंबात आपला जन्म झाला. वडिलांच्या संगीत कलेच्या वारसाने आपले जीवन बहरत गेले. अध्यापनाबरोबरच मुलांना गोष्टी सांगणे, गाणी म्हणून दाखविणे, कविता ऐकवणे, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, स्पर्धा घेणे, स्काउट आणि गाईड या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनविणे असे अनेक उपक्रम आपण राबवित असता. आपल्या या शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे अत्यंत स्तुत्य आणि वंदनीय आहे. तुमच्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावं लागेल की कर्तृत्वाचा बडेजाव तुम्ही कधीच दाखवला नाही. मेहनत, सचोटी आणि चांगुलपणा या तुमच्या जीवनतत्वाच्या बळावर तुम्ही पुढे पुढे जात आहात. तुमच्या या स्वभाव गुणांचा दरवळ आमच्या मनात न राहील तरच नवल. म्हणूनच वाटतं प्रगती आणि यश यांचं अतूट नातं तुमच्या जीवनाशी सदैव जोडलेले राहो. आपल्या या कार्याबद्दल आपणास एबेनेझर फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय मिरजतर्फे एबेनेझर आदर्श कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वास आमचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.